भाग गेला शिन गेला अवघा झाला विठ्ठल, विठ्ठलाचं हेच रूप आज पाहिला. आज पक्षापूजा आहे. पक्षापूजेनिमित्त विठ्ठलाच्या मंदिरामध्ये आपण आहोत. विठ्ठलाच्या मंदिराला 4 खांबे असत, 4 खांबे असत, पूर्ण सजावट करण्यात आलेली आहे. गाभारा सजवण्यात आलेला आहे. अष्टर, गुलाब, शेवंती, कमळ, सूर्यफूल अशा विविध फुलांनी पुण्याचे विठ्ठल भक्त अमोल शेरी यांनी ही सजावट केलेली आहे. खरं तर आषाढीचा सोहळा चालू झाल्यानंतर विठ्ठल 24 तास दर्शनासाठी सज्ज असतो. त्याचे नित्योपचार राजोपचार बंद केलेले असतात, बंद असतात. परंतु आज पक्षपूजेला साधारण 12 वाजता विठ्ठलाला लिंबू साखरेचे अंघोळ घालण्यात येते. विठ्ठलाचे पाय हात चोळले जातात. लिंबू साखरेचा अभिषेक झाल्यानंतर साधारण 2:20 राजोपचार चालू होतात. महाअभिषेक होतो. महाअभिषेक चालू झाल्यानंतर विठ्ठलाचे नित्योपचार चालू होतात. आपण पाहू शकतो की हेच ते विठ्ठलाचं रूप आहे. या पक्षपूजेच्या निमित्त पंढरपूर परिसरातील असतील किंवा महाराष्ट्रातून लाखो भाविक पंढरपुरात पुन्हा एकदा गर्दी केली दिसत आहे. सकाळपासून ही गर्दी पाहू शकतो की दर्शनासाठी आलेले लिंबू साखर घेऊन आलेले आहेत. विठ्ठलाच्या पायाला लिंबू साखर लावली जाते आणि पक्षपूजेचा हा सोहळा संपूर्ण पाहू शकतो की ह्या फुलांच्या सजावटीमध्ये विठ्ठलाचं रूप अधिकच फुलून दिसत आहे. विठ्ठल गाभाऱ्यातून जगदीश डांगे, LS मराठी.